नमस्कार मित्रांनो, मी देवलाल अवचार वेल्थ सोल्युशन चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यापूर्वीचा म्युच्युअल फंडविषयीचा बेसिक व्हिडिओ आपण पाहिला असेलच, याची मला निश्चित खात्री आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंडाविषयी आणखी थोडी माहिती घेऊया. म्युच्युअल फंड काय असतो, कसा असतो, त्याचे फायदे तोटे काय, योग्य फंड कसा निवडायचा याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर चला मग आज आपण म्युच्युअल फंडाबद्दल आणखी सविस्तर चर्चा करू. आज आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे काय, ते कसे काम करतात, एंट्री लोड म्हणजे काय, एक्झिट लोड म्हणजे काय, लॉक इन पिरियड म्हणजे काय, फंडचे विश्लेषण कसे करायचे आणि आपल्या आवश्यकतेनुसार योग्य फंड कसा निवडायचा, हे आपण आजच्या या भागामध्ये जाणून घेऊया. जेणेकरून म्युच्युअल फंडाविषयी आपल्या मनामध्ये कोणताही गैरसमज किंवा शंका राहू नये. म्युच्युअल फंड म्हणजे काय हे परत एकदा सांगतो. गुंतवणूकदाराकडून थोडी थोडी रक्कम जमा केली जाते आणि त्या पैशाची गुंतवणूक शेअर्समध्ये, बॉन्ड्समध्ये किंवा इतर वित्तीय साधनामध्ये केली जाते. आपण थोड्या पैशातूनही मोठ्या कंपन्यांमध्ये अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक करू शकतो आणि एका प्रोफेशनल टीम ॲडवायझरच्या अंतर्गत ती सांभाळता येते. तर हे म्युच्युअल फंड आता कसं काम करते? तर गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंड मार्फत जो काही युनिटचा भाव असेल, त्या भावानं युनिटची खरेदी केल्या जाते. तर त्या युनिटलाच नेट असेट व्हॅल्यू असे म्हणतात. त्याला आपण नेहमीसुद्धा म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये. फंड मॅनेजर हे पैसे आपल्या योग्य त्या फंडमध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्याचा प्रयत्न करतात आणि त्या परताव्यानुसार आणि त्यांनी ज्या ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे, त्या कंपन्याच्या पोर्टफोलिओनुसार त्या म्युच्युअल फंडाच्या युनिटची किंमत ठरते. आता एंट्री लोड म्हणजे काय? आपला हा जो फंड पोर्टफोलिओ सांभाळण्यासाठी थोडं शुल्क आकारतात. त्या शुल्कालाच एंट्री लोड असे म्हणतात. हल्ली बरेचसे फंड हे शून्य एंट्री लोडमध्ये सुद्धा काम करतात. दुसरा महत्त्वाचा पॉइंट असतो एक्झिट लोड. आपण जी म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, गुंतवणूक करतो, ती ठराविक कालावधीत पैसे काढले जातात किंवा आपल्याला गरज पडली तेव्हा पैसे काढले जातात. परंतु जेव्हा आपण ते पैसे काढतो, तर त्यावर काही शुल्क लावले जाते. त्या टक्केवारीनुसार ते आकारले जाते. त्यालाच एक्झिट लोड असे म्हणतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे म्युच्युअल फंडमध्ये, तर लॉक इन पिरियड. आता काही फंडमध्ये लॉक इन पिरियड असते आणि काही फंड हे ओपन एंडेड असतात, म्हणजे नेहमीसाठी चालू असतात. तर नेहमीसाठी जे फंड चालू असतात ते केव्हाही आपल्याला खरेदी विक्री करता येतात. पण लॉक इन पिरियडमध्ये जे काही फंड असतात, उदाहरणार्थ एल्स म्हणजे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम. तर अशा प्रकारच्या फंडमध्ये 3 वर्षाचा लॉक इन पिरियड असतो. तर हे झाले आपले थोडक्यात एंट्री, एक्झिट आणि लॉक इन पिरियडबद्दलची माहिती. आता म्युच्युअल फंडचे विश्लेषण जर करायचे झाले, तर म्युच्युअल फंड बघताना आपण मागचा ट्रॅक रेकॉर्डसुद्धा पाहायला पाहिजे. मागच्या 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये कोणत्या फंडने जास्त रिटर्न्स दिले आहेत, त्याचासुद्धा परफॉर्मन्स पाहायला पाहिजे. पण मागचा परफॉर्मन्स म्हणजेच पुढचे मिळणारा व्याज किंवा इंटरेस्ट हे काही गॅरंटीड नसते. तर त्यानुसार आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्याचा एक्सपेन्स रेशिओ काय आहे ते पाहावा लागतो. फंड मॅनेजरचा अनुभवसुद्धा यासाठी पाहावा लागतो. ज्या फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट केलेला आहे, त्या फंडनी कोणत्या सेक्टर्समध्ये किंवा कोणत्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक केली आहे, त्यावरून सुद्धा आपल्या फंडची निवड करता येते. या फंडची निवड करताना रिस्क रिवॉर्ड रेशिओ हे आपल्या सहनशीलतेनुसार आपण ठरवले पाहिजे किंवा चांगल्या आर्थिक मार्गदर्शक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आता आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी ज्या पाहायच्या असतात, त्या असतात की बुवा कोणते म्युच्युअल फंड चांगले आहेत, कोणते म्युच्युअल फंड चांगले नाही आहेत. हे आपण आपला आर्थिक सल्लागाराशी डिस्कस करून ठरवता येतो. परंतु सध्याच्या काळात जर पाहिलं, तर बरेचसे चांगले फंड्स आहेत मार्केटमध्ये. माझं हे या फंड्सबद्दल कोणतंही रिकमेंडेशन नाही आहे किंवा आपण या फंडमध्येच गुंतवणूक केली पाहिजे असंही नाही आहे. परंतु काही चांगले फंड्स आहेत. ICICI अप्रूव्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड चांगला आहे. मोतीलाल ओस्वाल लार्ज कॅप अँड मिड कॅप फंडसुद्धा चांगला आहे. HDFC मिड कॅप फंडसुद्धा चांगला आहे. SBI लाँग टर्म इक्विटी फंडसुद्धा चांगला आहे. निपॉन इंडिया स्मॉल कॅप फंडसुद्धा चांगला आहे. त्याचप्रमाणे क्वांट स्मॉल कॅप फंडसुद्धा चांगला आहे. तर हे 7-8 फंड मी एक उदाहरण म्हणून सांगितले. आपण यामध्येच गुंतवणूक केली पाहिजे असं नाही आहे. हे 5-6 प्रकार जे आहेत, हे फंड्स अनेक गुंतवणूकदारांमध्ये प्रसिद्ध आहेत. पण लक्षात ठेवा, हे फक्त उदाहरणं आहेत. कुठल्याही फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपण आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा
सल्ला जरूर घ्यावा. योग्य म्युच्युअल फंड निवडायचा झाला तर त्यापूर्वी आपल्याला आपलं उद्दिष्ट काय आहे, दीर्घकालीन आहे की अल्पकालीन आहे, हे आपल्याला ठरवावं लागेल. आपल्याला येणाऱ्या जोखमीसुद्धा ओळखाव्या लागतील. ग्लोबल सिच्युएशन कशी आहे, आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती कशी आहे, GDP किती आहे, इन्फ्लेशन किती आहे, इंटरेस्ट रेट किती आहे, यानुसार ठरवून SIPच्या माध्यमातून आपण या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करून लाँग टर्ममध्ये चांगला फंड तयार करू शकतो. मित्रांनो, म्युच्युअल फंड कसा निवडायचा याबद्दल पाहायला आहे. सोबतच बऱ्याचशा गोष्टी मी आपल्याला या माध्यमातून सांगणार आहे. आपण त्यासाठी 100% सहकार्य करावं आणि आपल्याला ही उपयुक्त वाटत असेल माहिती, तर आपण ती आपल्या मित्रालासुद्धा शेअर करावी. त्यांनासुद्धा याबद्दल मार्गदर्शन करावं. या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटलं ते आपण नक्कीच सांगावे. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.